लागणारे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे चेंबूरमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आहे। तुम्ही स्वतः आलात, तुम्ही प्रवचन केलं, लोकांना मार्गदर्शन केलं का? मुंबई नगरीमध्ये चेंबूर भागामध्ये वैजनाथ सेवा मंडळ, परळी वैजनाथ व मराठवाड्यातील सर्वच मित्रमंडळाच्या सहकार्याने हा वैजनाथ सेवा मंडळाचा दरवर्षी 22 वर्ष झालं सप्ताह अखंडपणे सुरू असतो। या सप्ताहातून सगळे लोक समता, बंधुता, मानवता आणि एकता ही या सप्ताहामुळे एकत्रित सगळेजण येतात। आनंदाचं वातावरण असतं आणि प्रत्येकाला एक जगण्याची ऊर्जा, जीवन जगण्याची ऊर्जा या अखंड हरिनाम सप्ताहामधून येत असते। मी इथे 7-8 वर्षापासून जवळपास मी इथं दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो आणि आज माझं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 7व्या दिवसाची कीर्तन सेवा इथे पार पडलेली आहे। मी जगाला हाच संदेश देईल, शांतीने सगळ्यांनी एकत्रित यावं आणि शांतीने जीवन जगावं, कारण शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, कारण जगामध्ये शांतीशिवाय सुख नाही। म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ रेजिस्टन्स, आत्मशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास या 3 गोष्टी जर माणसाने जीवनामध्ये अवलंबिल्या तर त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख मिळतं, असा मी कीर्तनामधून संदेश दिलेला आहे। स्त्री शक्ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा सर्वांनी सन्मान करावा। तिची कुठेही अब्रू जे लुटली जाते किंवा महाराष्ट्राचं नाव जिथे काही कधी हे होतं आहे, तर तिथे मी हा संदेश दिला आहे की स्त्रीने सुद्धा सक्षम बनावं आणि सक्षम बनून आपल्या अंगावर कुठलंही संकट आलं किंवा कोणी जर हे केलं तर आपल्याला ती सक्षम बनून तिने जगासाठी एक झाशीची राणीसारखं तिने कधी कधी बनून येणाऱ्या संकटाला तोंड दिलं पाहिजे आणि याच्यातून मिळणारी ऊर्जा ही वर्षभर या लोकांना पुरत असते। म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलं जात असते। वाल्मिकी गोलेरजी स्वतः आणि त्यांची टीम जी आहे भरपूर मेहनत केलं दरवर्षीप्रमाणे यावरती। वाल्मिकजी गोलेर अनेक वर्षे या वैजनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे लांडगे जे असतील, इंगडे जे असतील किंवा लुगडे जे असतील, अशा सर्वच परिसरातली एकत्रित येऊन या लोकांनी इथे सप्ताह सुरू केला आहे। काय भैयाचं नाव? ठोंबरे साहेब असतील किंवा ठोंबरे साहेबांचं नेहमी या सप्ताहाला सहकार्य असतं। इथे आज मंत्रालयाचे सचिव राठोड साहेब इथे आहेत, म्हणजे या सगळ्या आणि विविध मान्यवर, काल पद्मश्री तात्याराव लहाने साहेब येऊन गेले। या सप्त्याला विविध मान्यवरांच्या भेटी असतात आणि या सप्ताहातून सगळ्यात महत्त्वाचा संदेश जो जीवन जगण्याला बळ आणि प्रेरणा मिळत असते ती या सप्ताहातून सगळ्यांना मिळत असते। म्हणून सगळे लोक इथे एकत्र येतात आणि या वैजनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष वाल्मिकजी गोलेर आणि सहकार्य सगळ्या टीमने आत्तापर्यंत 22 वर्ष ही अखंड हरिनाम सप्ताहाची ज्योत टिकून ठेवलेली आहे। या एकट्याने नाही तर ज्योतसे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, अशा सर्वच लोकांनी एकत्रित येऊन सगळ्या लोकांनी ही अखंड हरिनाम सप्ताह चेंबूरमध्ये उभा केला आहे आणि त्याचं रोपटं आता दरवर्षीप्रमाणे वाढत चाललेलं आहे। सर क्या कहेंगे, आप यहाँ पर आए हैं, एक लोगों को अच्छा शिक्षा मिल रहा है, गुरुजी ने जैसा बताया कि सभी को एक प्रेरणा स्थानीय बन चुका है चेंबूर में, क्या करना चाहेंगे और इस तरह का प्रोग्राम ज़्यादा से ज़्यादा लोग इसमें जुड़े, इसके लिए क्या करें? नहीं, एक्चुअली देखा जाए तो आज कीर्तन हुआ है, मैं भी आज पहली बार आया हूँ। हमारे सब मराठवाड़ा से यहाँ पे आए हैं। ऐसे धार्मिक कार्यक्रम होना चाहिए यार, जो इसका मोटो है कि सब एक जगह आए तो एकता बढ़ती है और उससे आगे ही धार्मिक कार्य होता है। बस आज मुझे ही अवसर मिला कि यहाँ आने का, इसलिए मैं सब वैद्यनाथ जो मंडल है उसका भी काफ़ी धन्यवाद देता हूँ। या चेंबूर वाशी नाका तसेच आमचे इंद्रानगर नवजीवनमधील सर्व आमचे बांधव, मराठवाड्याचे बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहतात आणि वैजनाथ सेवा मंडळ हे आमचे सोमनाथजी इंगळे, वाल्मिक गोलारजी गेल्या 22 वर्षापासून या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात। त्यांना खरोखर आपण मनापासून शुभेच्छा देऊ। हे समाजकार्य हे उत्कृष्ट कार्य असून हे ज्ञान प्रबोधनाचं कार्य आहे। असंच ते कार्य चालत राहू, कारण की समाजाला ज्ञान घेण्याची आवश्यकता आहे आणि ज्ञान झालं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल। संत रविदास, संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम हे संत ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत। याचाच आदर्श ठेवून आमचे वाल्मिकी गोराज आणि सोमनाथ इंगळे वाल्मिकी गोलार आणि सोमनाथजी इंगळे हे सर्व आत्मसात करीत आहेत आणि समाज प्रबोधनाचं काम करीत आहेत आणि 10 दिवस आतोनांद चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत। लोकांना उत्कृष्ट भोजनची व्यवस्था केलेली आहे। उत्कृष्ट भोजन वगैरे महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतात। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। येणाऱ्या काळामध्ये ज्या बी अडचणी निर्माण झाल्या असल्यास आमचे सहकार्य राहील आणि आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नात्याने काही आम्ही अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत राहील। एवढंच मी बोलत शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वैजनाथ सेवा मंडळ आज 22 ते 23 वर्षापासून आमचा कार्यक्रम चालत आलेला आहे। ये कार्यक्रम असाच चलत रहा, जो सूरज चांद रहेगा तब तक हमारा कार्यक्रम चलता रहे। ये हमारे पीछे एक हमारे बच्चे लोग रहे, हमारे जो आजू बाजू ये प्रोग्राम को टिका रहे, ये हम दुआ करते हैं भगवान से। और आज कम से कम 23 साल हो गया, हम आज एक गांव के नहीं है, पूरे मराठवाड़े के लोग हैं, एक साथ में रह के एक अपना संत भूमि आती है, मराठवाड़ा बोलेगा संत भूमि, वो संत भूमि में उसमें अपना धर्म टिकाना ये हमारा जवाबदारी है आज की पीढ़ी का। तो हम टिका रहे और ये प्रोग्राम चलता रहे, सब लोग का आनंद ले रहे। रोज़ दिन में भंडारा रहता है, हर दिन भंडारा, 8 दिन भंडारा रहता है। वो कल महाप्रसाद है, महाप्रसाद के लिए कम से कम 3-4 हज़ार लोग कल आएंगे और महाप्रसाद एक ही आदमी यहाँ से भूखा नहीं जा सकता है। ये हम वैजनाथ भगवान चरणी प्रयत्न करेंगे, ऐसा पिढ्यान पिढी चलते रहे, यही हमारा भगवान से दुआ आहे। आम्ही सर्वच जण वैजनाथ सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि आम्ही राहणारे परळी वैजनाथाचे। आम्हाला आतापर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे आम्हाला मदत केलेली, आता आम्हाला पंकजाताई धनंजय मुंडे साहेब ते उद्या येणार पण आहेत 12:30 वाजता, की त्यांची आम्हाला मदत राहील, आमच्याकडे त्यांचे लक्ष आहे। असंच जे आमचा सप्ताह अखंड राहावा हीच प्रभू वैद्यनाथाला मी कृपा करीन आणि असाच आमचा कार्यक्रम चांगलाच राहावा हीच प्रभू वैद्यनाथाला धन्यवाद। गेली 22 वर्ष आमचा हा सप्ताह चालू आहे। मुळात हा सप्ताह चालू करण्याचा निमित्त होतं की आपल्या मराठवाड्यातले जेवढे नागरिक आहेत ते सर्व एकत्र यावे, सर्वांच्या गाठीभेटी व्हाव्यात, सुखदुःखामध्ये आम्ही एकत्र यावे, हा त्याचा मागचा उद्देश होता। गेली 22 वर्ष आम्ही हा सप्ताह अखंडपणे चालू करतो आहे। पुढची आणखीन 22 वर्ष जोपर्यंत आम्ही आहोत हा असंच अखंडपणे चालू राहील व ह्याच्यासाठी आम्हाला हे पूर्ण एवढा 8 दिवसाचा सप्ताह आम्हाला शक्य नाही आहे चालवणं। त्यासाठी ठोंबरे साहेबांसारखे व इतर आणखीन मान्यवर आहेत जे आम्हाला दरवर्षी मदत करतात। मी सगळ्यांचे आपल्या चॅनलतर्फे मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो व तसेच उपस्थित जे उपस्थित आहेत, जे आपल्या न्यूज चॅनलवरती बघत आहात त्यांना मी सुद्धा आमंत्रित करतो की उद्या आपला शेवटचा कार्यक्रम असून काल्याचं कीर्तन आहे, तर दुपारी 12 वाजता आपल्या काराचं कीर्तन होईल व दुपारी 2 वाजता काल्याचं कीर्तन संपल्यानंतर आपला महाप्रसाद आहे। तर कृपया ज्यांना कोणाला पॉसिबल असेल त्यांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा व आपल्या कार्यक्रमाला नक्की हजेरी लावी। धन्यवाद।